अजूनही रस्ता गेलेला नाही आणि ज्या भागामध्ये अजून टॅक्सही त्या लोकांनी दिलेला नाही, नगरपालिकेमध्ये कर भरण्याच्या ठिकाणी त्याची नोंद नाही, त्या ठिकाणी तुम्ही करोडो रुपये घालवता, कुणासाठी घालवता हा प्रश्न आमदार राजू खरे यांनी उपस्थित केला। त्याचं कुणाला लागायचं कारण काय? हा प्रशासनाला केलेला प्रश्न आहे, प्रशासनाने उत्तर द्यायला पाहिजे होतं। जर नगरपालिकेच्या बाबतीत जर आम्ही काय बोलायचंच नाही, आम्ही काय विचारायचं नाही, एकाच ठेकेदाराला तुम्ही 10-10 वर्ष सगळे टेंडर देता मॅनेज करून, तो सुद्धा प्रश्न कुणी विचारायचा नाही, विचारला तर त्याला गोळी घातली जाईल। जर समजा एखादा ठेकेदार तेच 5 ते 10 ठेकेदाराच्या वर तुम्ही नगरपालिकेत एक ठेकेदार नवीन दाखवा आणि त्यानं जर एखाद्याला चुकून जरी टेंडर घेतलं तर त्याचं बिलच गायब करतात, त्याला सगळे एकत्र येऊन ते म्हणजे त्याचं बिल काढणार नाहीत, त्याला त्रास देणार। मग ह्या ठराविक ठेकेदाराच्या आणि त्या ठराविक लोकांचे लागे बांधेत, त्यामुळं लाखो करोडो रुपये जरी पंढरपुरात आलेला निधी आहे तो निकृष्ट दर्जाच्या कामासाठीच वापरला जातो का? तर 20-30% तुमचं कमिशन आहे। ठेकेदार तो आहे ना, जर समजा 1 कोटी रुपये आले तर 30 लाख रुपये फक्त खर्च होतात आणि 20 लाख रुपये तुमच्या टॅक्सला जातात आणि 50 लाख रुपये ह्या सत्ताधारी, आज सत्ता नाही तरी सुद्धा सत्ताधारी म्हणावं लागतंय, प्रशासक असून सुद्धा ह्याच्यात सत्ता आहे। आज 4 वर्ष झालं, कुणाचे आहे सर्वसामान्य जनतेला माहित आहे, पण ते लोक आज सुद्धा पैसे कमिशन खातात। अजून हे सगळे टेंडर पंढरपूर नगरपालिकेचे मॅनेज होतात, मग ह्याच्यावर कोणी बोलायचं नाही का? मग सामान्य नागरिकाला अधिकार आहे का नाही का? पंढरपुरातल्या लोकांना अधिकार नाही का कुठं आमसभेत जाऊन बोलायचा, आमचे प्रश्न मांडण्यासाठी? जर आमदार समाधान अवताडे यांच्या जर हिंमत असेल तर पंढरपूर नगर परिषदेची आमसभा घ्यावी त्यांनी। आणि काल ज्या लोकांनी पत्रकार परिषद घेतले त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की पंढरपूर शहरासाठी तुम्ही काहीतरी करा। आज गेले 4 वर्ष झालं प्रशासक आहे, कुठलाही नगरसेवक नाही, त्यामुळे कुणीही त्याला विचारायला प्रश्न तयार नाही। मग अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांनी जर प्रश्न विचारायचा नाही तर मग तुम्ही प्रश्न विचारायला तुमच्या पोटात दुखते का? मग आमसभा घ्यावी आणि त्याचं अध्यक्षपद पंढरपूर नगरपालिकेची आमसभा घेऊन त्याचं अध्यक्षपद माननीय समाधानदादा अवताडे आमदार यांनी भूषवावं आणि पंढरपुरातील लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तुम्ही आमसभा घ्या। आमचे किती प्रश्न सोडतात ह्याच्यापेक्षा आमचे प्रश्न आहेत किती हे तर तुम्ही जाणून घ्या। तुम्ही बागेचा प्रश्न तुमच्या नाही ते पंढरपूरचा विकास करायला निघालेले आहेत, 2 बागेला निधी येऊन सुद्धा हे कामं का होत नाहीत? तर ज्या ठेकेदाराला काम दिलेलं आहे त्या ठेकेदाराने आजपर्यंत कधी बाग विकसित केली आहे का? त्याला काळी माती वापरायची का मरुळ माती वापरायची हे माहित आहे का? आणि जे काम बघणारे अधिकारी आहेत, जे एजन्सी आहेत, त्याला सुद्धा काही ह्यातलं माहीत नाही। अशामुळे जरी बाग झाली तर ती बाग किती काळासाठी टिकेल आणि त्यातले खेळणी किती काळासाठी टिकेल याची लेखी आम्ही आत्ताचे मुख्याधिकारी देणार आहेत का? कुणीही देऊ शकणार नाही। आज एमआय तलावाची अवस्था जाऊन बघा, सगळीकडे बावलीचं साम्राज्य आहे, स्वच्छता होत नाही, तिथल्या ठेकेदाराचे पैसे दिले जात नाहीत आणि एकमेव तेवढं 4 ठिकाणी झाडं जी जगल्यात ना ती नगरपालिकेमध्ये नाही तर तिथल्या वृक्षप्रेमी नागरिकांनी स्वतः म्हणजे वयोवृद्ध माणसांनी सुद्धा बादलीनं किंवा पाईप आणून घरातल्या त्यांनी पाणी टाकून तिथलं झाडं जगवलेले आहेत। ह्यात नगरपालिकेनं पंढरपुरातून एकही झाड जगू शकत नाही, ते बागा काय डेव्हलप करणार आहेत? त्यामुळे ह्याच्यासाठी आम्हाला सर्वसामान्य जनतेला आंदोलन करून ते बागा जगवावं लागणार आहे।